एक आनंदाची गोष्ट आहे. शहापूर भूमिपुत्र शेरेगावचा आता IPL मध्ये देखील आपल्याला पाहायला मिळेल. अगदी त्याच्या क्रिकेट खेळाकरता बचत गटातून पैसे उचलून निश्चितच वडिलांनी त्याला शिकवलं, परंतु आज त्याचं कर्तृत्व निश्चितच आपल्याला पाहायला मिळणार आहे. IPL 2026 साठी सनराइज हैदराबाद या संघामध्ये ओमकार तारमळे याची निवड मात्र झालेली आहे. पहिल्याच बॉलवरती या ठिकाणी आपण पाहिला तर मग घनादार पहार चेंडू निघून गेला, सीमारेषा पार, चौकार 4. धन्यवाद, थँक्यू सो मच. संधी करता जे पारितोषिक होतं ते पारितोषिक या ठिकाणी दिलं जाते कैलासजी भगले यांच्या माध्यमातून. सागरच्या बॅट मधून आपण हा चौकार पाहिला. पांडुरंगची साबर बॉलिंग ट्रॅक वरती. त्यावेळेस आपण पाहतोय चांगला स्ट्रोक आहे ऑन साइडला. क्षेत्ररक्षक पुढे आले, चेंडूला फील्ड केलं गेलं, तोपर्यंत एक सिंगल मात्र पूर्ण झाली आहे. पहिल्याच बॉलवरती आपण पाहिलं तर मग सागरच्या बॅट मधून दमदार स्ट्रोक पाहायला मिळाला, परंतु त्याच्यानंतर एक सिंगल स्ट्राईक रोटेट झाली आहे आणि स्ट्राईक वरती आपण पाहतो अजय सालकर हा बॅटर आपल्याला पाहायला मिळेल. ऑलराऊंडर खेळाडू आहेत वाघो प्रसन्न बावखळे संघाचे सागर गावड अँड अजय सालकर. ओहो, समोरच्या दिशेनं लॉफ्ट केले बॉलला, क्षेत्ररक्षक आहे, पकडला जाईल झेल आणि समाप्त होईल. अजय उर्फ एजे या खेळाडूचा खेळ आउट. थँक्यू सो मच. डिजमॅन महेंद्र पवार. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये इन झालेत. आकाश गावडे, सॉरी गावड. ओहो, फर्निचर डिस्ट्रॉय केलं गेलंय. ऑल इज गोल्ड, जुनं ते सोनं. आणि या ठिकाणी आपण पाहतोय पांडुरंग सावर यांचा जबरदस्त कमबॅक आणि जबरदस्त गोलंदाजी. अगदी प्रेक्षकांना प्रभावित करणारी ही गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. आणखी एक फलंदाज आकाश देखील जाते डगआउटच्या आशयाला. कानी असल किरत माझी देखणी सुरत नाही हटत कुणाच्या नजरा. माझी पाठी हाय गोरे माझं रूप लई भारी नटे सावरी मळून हो गजरा. दिल बरा राजसा तुम्ही जरा बघा तरी, अशी मी मदन मंजिरी सुबक ठेकणी लख लख ते. धन्यवाद, थँक्यू सो मच. पुन्हा एकदा दर्शवलंय जुनं ते सोनं, ऑल इज गोल्ड का म्हटलं गेलंय पांडुरंग सावर यांना. त्याचं ताजं उदाहरण मैदानाच्या आतमध्ये पेश केलंय. सॉफ्ट पॅडने एवढे सरळ बॅटने खेळले गेलेत. किशोर एक सिंगल मात्र ठिकाणी मिळेल. सिंगलच्या मदतीने धाव फलक पोहोचलं गेलंय 6 या आकड्यावरती. पहिल्या चेंडूवरती चौकार सागरनं खेचला, त्याच्यानंतर एक सिंगल मात्र आली, परंतु स्ट्राईक रोटेट झाल्यानंतर बॅक टू बॅक 2 विकेट देखील डाऊन झाल्या. परिस्थिती थोडी जी आहे ना ती खालावली गेली आहे. समोरच्या दिशेने खेचून मारलाय, क्षेत्ररक्षक आहे प्रोटेक्शन साठी. एक सिंगल मिळेल आणि सिंगलच्या मदतीने धाव फलक पोहोचले गेले. सॉरी, या ठिकाणी आपण पाहिलं तर मग लेझी चेंडूचे फेके आले आणि निश्चितच जी ठिकाणी सिंगल होती त्या ठिकाणी डबल धाव ही पूर्ण केली गेली. आणि या 2 धावेने धाव फलक आपण पाहिलं तर मग पोहोचलं गेलं एकंदर 8 या धाव संख्येवरती. पहिल्या षटकाचा खेळ संपन्न झाला. 8 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. इथून चांगले टेक्निक वापरावे लागेल, चांगला धावफलक उभा करावा लागेल वाघोबा प्रसन्न बावखळ्या संघाला.
2024 चा हंगाम पाहिला तर मग वाघोबा प्रसन्न बावखल संघाकरता हे लकी मैदान आहे. या मैदानावरती एक पारितोषिक त्यांनी जरूर पटकावलंय. परंतु आज तो फॉर्म पुन्हा एकदा जर या सह्याद्री चषकामध्ये दाखवायचं असेल तर तमखम जी आहे ना ती मात्र दर्शवावी लागेल. सूरज भुवर न्यू गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. जय बजरंग स्फूट पालनापाडा हे होम ग्राउंड आणि या होम ग्राउंड वरती पहिल्या ओव्हर मध्ये आपण पाहिलं तर चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. पांडुरंगजी सावर एक लेजंड प्लेअर, दमदार खेळ मात्र पाहायला मिळाला. आता मात्र आलेत सूरज. पहिला बॉल प्ले अँड मिस, हा डॉट बॉल. किशोर डवला आहेत ऑन स्ट्राईक वरती. एक सिंगल धाव मात्र त्याच्या बॅट मधनं आली आहे. सागर गावंड ऑन स्ट्राईक एंड वरती आपण त्याला पाहतोय. सुरतचा पुढील बॉल, हवाई हल्ला करण्याचा प्रयत्न, मानसिकता होती परंतु झेल झाली आहे ड्रॉप. शॉर्ट मिड ऑफच्या दिशेने आपण पाहिलं तर मग झेल हा उडाला होता परंतु झेल कॅरी करू शकले नाहीयेत. शॉर्ट मिड ऑफचे क्षेत्ररक्षक. 2 धावा इथून मात्र कंप्लीट केल्या. 2 धावीने धावफलक पोचले गेले 10 आकड्यांवरती. सूरज पुन्हा एकदा सज्ज होतोय. लेफ्टमचा मारा हो, हलक्या हाताने मात्र यावेळेस स्लाइस केलं लॉंग ऑफच्या दिशेनं. हो, ड्रेसिंग पर्सनॅलिटी त्या ठिकाणी आहेत. देवा खरपडे त्यांना देखील कोण दुसरेल. एक जबरदस्त विस्फोटक खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. त्याच्यानंतर भूषण हे देखील आपल्याला पाहायला मिळतात. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न 1 बाउन्स न मात्र फेल्ड केला जाईल. स्ट्रोक अप्रतिम होता परंतु चांगलं क्षेत्ररक्षण देखील झालं आहे. धाव फलक पोचले गेले 13च्या घरामध्ये. दुसऱ्या षटकाचा खेळ मात्र चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. सुरतचं हे षटक आपण पाहतोय. इथून जिम्मेदारी आहे ना ती स्वीकारावी लागेल. त्याला ऑपॉर्च्युनिटी असं म्हटलं गेलं ती मात्र स्वीकारावी लागेल. हो, सॉफ्टहँडने यावेळेस अगदी बॉलरच्या गतीचा फायदा आणि निश्चितच हो सुंदर झेल पकडला गेलाय. आणि या ठिकाणी आपण पाहतोय निराश मनानं डगआउटच्या दिशेने परतावं लागलंय सागर याला. गालावर खळी डोळ्यात धुंदी, ओठावर फुले लाली गुलाबाची, कधी कुठे कसा तुला सांग भेटू, वाट पाहतो मी एका इशाऱ्याची, जाऊ नको दूर तू अशी ये समोर तू, माझा रंग तू घे तुझा रंग मला दे. गालावर खळी डोळ्यात धुंदी, ओठावर फुले लाली गुलाबाची, कधी कुठे कसा तुला सांग भेटू, वाट पाहतो मी एका इशाऱ्याची, जाऊ नको दूर तू अशी ये समोर तू, माझा रंग तू घे तुझा रंग मला दे. थँक्यू सो मच. सुंदर गीत मात्र ठिकाणी ऐकायला मिळालं आणि हलकीची स्माइल जयेंद्र वाघे सरांच्या चेहऱ्यावरती देखील पाहायला मिळाले. अनेक कारनामे त्यांनी देखील केलेत क्रिकेटच्या पटलावरती. तुषार आलेत मैदानाच्या आतमध्ये. दोन षटकांचा खेळ संपन्न झाला. धावफलकावरती धावा आपण पाहिल्या तर फक्त आणि फक्त 13 धावा. पहिल्या षटकाचा विचार केला तर पांडुरंग सावर यांनी फक्त 8 धावा खर्च केल्या, 2 महत्वाचे विकेट प्राप्त केले आणि या षटकाचा विश्लेषण केलं तर आपण सुरत देखील चांगली कामगिरी केली. 1 विकेट त्यांनी देखील मिळवले आणि फक्त 5 धावा या खर्च केल्यात. धावफलक इथून आपण पाहिलं तर मग पोचलं गेलं.
यस जयेश डुकले सरांची कमेंट होती गालावरती खाली आणि निश्चितच त्यांच्या कमेंटला दाद दिली आहे डीजे महेंद्र पवार यांनी. थँक्यू सो मच मिस्टर डीजे महेंद्र पवार. असंच प्रेक्षकांचं मनोरंजन देखील तुम्ही तुमच्या डीजेच्या माध्यमातून करत राहा. चला मॅचला होते सुरुवात. सरळ बॅटनं समोरच्या दिशेने खेळले गेलेत. मिडॉनच्या दिशेनं चेंडू ट्रॅव्हल झाला होता. एक सिंगल मिळेल. किशोर आणि तुषार दोन बंधू यावेळेस मैदानाच्या आतमध्ये. वाघोबा प्रसन्न बावखळ या संघाचं नेतृत्व करत असताना सध्या मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. इथून चांगले पार्टनरशिप बिल्डअप करावे लागेल. एक चांगला धावफलक उभा करावा लागेल या दोन बंधूंना. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. बॅटची लिडिंग एज काम तमाम परतावं लागेल या ठिकाणी. फलंदाज आपण पाहिला तर मग तुषार डवलाला देखील जावं लागेल डगआउटच्या आशयाला. थँक्यू सो मच. रुपाली सेनेरा ताईंची देखील कमेंट. तारपा सॉन्ग ते तारपा अगोदर वाजवलंय आणि डीजे महेंद्र यांच्याकरता देखील कमेंट आले आहे. थँक्यू. यावेळेस आपण पाहतोय प्ले अँड मिस हा डॉट बॉल. न्यू बॅटर महेश आले. चांगली पार्टनरशिप या ठिकाणी बिल्डअप करायची आहे परंतु ती पार्टनरशिप होत नाहीये. बॉलिंगचा अभाव खूप चांगला पाहायला मिळते. सुरुवातीला पांडुरंग त्याच्यानंतर सूरज आता मात्र मंगेश चांगली गोलंदाजी करतोय मैदानाच्या आतमध्ये. पुढील बॉल ब्लॉकॉल मध्ये चेंडूच्या हाताने तिथून मात्र चेंडूला उचललाय. लॉंग ऑफच्या दिशेने देवानंद खरपुडे आहेत त्या ठिकाणी. झाले थोडेसे फंबल आणि निश्चितच त्याचा फायदा उचलण्याचा प्रयत्न केला. ज्या ठिकाणी सिंगल होते त्या ठिकाणी डबल नाही तर मग तिसरी धाव देखील वेगाने पूर्ण केली आहे. या 3 धावेने धावफलक आता मात्र पोहोचले गेले 17च्या घरामध्ये. 17चा खतरा सध्या तरी हे धावफलक आपल्याला पाहायला मिळते परंतु 17चा आकडा क्रॉस केला जाईल का. अजून सुद्धा 2 चेंडू शिल्लक आहेत. मिस टाइम फटका पाहायला मिळतोय. यष्टीरक्षक पुढे आलाय. एक सिंगल मिळेल. सिंगलच्या मदतीने धावफलक पोहोचलं गेले 18च्या घरामध्ये. पूर्णपणे ही स्थिती आहे ना ती आपल्या बाजूने स्थिर ठेवली आहे. जी परिस्थिती निर्माण केली आहे बॉलिंगच्या अभावानं जय बजरंग स्फोट पालनापाडे या टीमनं खूप चांगला खेळ मात्र त्यांच्याकडून आतापर्यंत पाहायला मिळाला आहे. परंतु यावेळेस आपण पाहतोय चांगला स्ट्रोक होता ऑन साइडला. शॉर्ट मिडॉनच्या दिशेनं क्षेत्रक्षक आहे. एक सिंगल इथून मात्र पूर्ण केली जाईल. जवळजवळ 3 षटकांचा खेळ संपन्न होतोय. धाव फलकावरती धावा जोडल्या गेल्या. तिथून 19 अजून सुद्धा 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे. स्लॉगवरचं षटक आणि या स्लॉगवरच्या षटकामध्ये काय घडेल काय बिघडेल घेऊ एक छोटासा डीजे ब्रेक आणि त्याच्यानंतर मैदानाच्या दिशेने आपण पुन्हा एकदा पुनरागमन करूया. अरे चल सजना सासरवाडी तुझी लांबची. अरे चल सजना सासरवाडी तुझी लांबची. अग थांब सजनी सासरवाडी माझी लांबची. अग थांब सजनी लांबची. त्यांची देखील इच्छा पूर्ण केली आहे. लाईव्हला कमेंट केली होती सासूरवाडीचं गाणं होऊन जाऊ द्या. यावेळेस समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न मानसिकता होती परंतु हो सुंदर प्रयत्न केले होते झेल पकडण्याकरता. जवळजवळ लॉंग ऑफ वरनं मिड ऑफच्या दिशेने अगदी वेगाने धावत पुढे आले होते परंतु झेल हातातून शेवटच्या क्षणी मात्र सुटला गेला. प्रयत्न खूप चांगले 100% एफर्ट्स पाहायला मिळाले होते. अगदी 100 पैकी 100 गुण दिले तरी मात्र कमी राहतील. यावेळेस फुल टॉस बॉल ऑफ साइडला खेळले गेलेत. शॉर्ट कव्हरला क्षेत्ररक्षक आहेत भूषण.
एक सिंगल मिळेल. सिंगलच्या मदतीने धावफलक पोचले गेले ते म्हणजे एकंदर 22 आकड्यांवरती. इथून आपण पाहिलं तर अजून 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. फलंदाज आपण पाहिला तर स्ट्राईक वरती किशोर पाहायला मिळतोय. किशोरने स्कोर करायला हवा. हो स्वरूपामध्ये मात्र परतावं लागेल. आणखी महत्वाची विकेट. झालंय चूक. त्याचं भुगतान मात्र भरलं गेलंय 4 धावेनं. धावफलक पोचले गेले 27 आकड्यावरती. अजून मात्र इथून 1 चेंडूंचा खेळ बाकी आहे. एखादा मोठा फटका येईल का? समोरच्या दिशेने खेळलेत. पुन्हा एकदा तेच 2 क्षेत्ररक्षक फ्रेम मध्ये पाहायला मिळतात. इथून आपण पाहिलं तर 2 धावा पूर्ण केल्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न तो होईल का पूर्ण? आणि यस, तो झालाय पूर्ण. आणि या 3 धावेनं धावफलक आता मात्र अग्रगण्य स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. जवळजवळ आपण पाहिलं तर 4 षटकांचा खेळ संपन्न झाला आहे. धावफलकावरती धावा 30 आपल्याला पाहायला मिळतात. आणि इथून जिंकण्याकरता जय बजरंग स्पोर्ट पालनापाडा संघाला बनवावा लागतील 31 धावा. धन्यवाद डीजे, थँक्यू सो मच. हेमांगीताई जाबर यांची कमेंट होती भूताला तारपा होऊन जाऊ दे आणि त्यांची मात्र ख्वाहिश या ठिकाणी डीजे महेंद्र पवार यांच्या माध्यमातून पूर्ण केली आहे. धन्यवाद डीजे महेंद्र पवार. असेच प्रेक्षकांचे मनोरंजन तुम्ही देखील या सह्याद्री चषकामधून करत राहा. चला 2 फलंदाज मैदानाच्या दिशेने आपण यायचं आहे. सागर गावड बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज असणार आहेत. हे पहिलं षटक टाकण्याकरता 31 धावांचं लक्ष्य पूर्ण करायचं आहे. जर वाघोबा प्रसन्न बावखळ या संघाला सामन्यामध्ये आपला दबदबा कायम निर्माण ठेवायचा असेल तर मग सुरुवातीपासून जास्तीत जास्त डॉट आणि गुच्छाने विकेट पकडावे लागतील. तर तुम्ही दबाव निर्माण करू शकता कारण तुमच्या अकाउंट मध्ये पुरेसं बॅलन्स नाहीये. 31 धावा पूर्ण करायच्या आहे. 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. जगदीश खरपुडे आणि त्याला साथ देण्याकरता चंदर सावर हे 2 फलंदाज आपण पाहणार आहोत.
प्रकाशजी बाळास यांच्याकडनं बावखल संघाला ऑल द बेस्ट शुभेच्छा आलेत. त्यांचा देखील आम्ही सहर्ष स्वागत करतोय आणि आभार देखील व्यक्त करतोय. जाधव सूरज यांची कमेंट आली सर भावेश पवार यांचं त्यांना सॉन्ग ऐकायचं आहे. भावेश तुमची देखील ख्वाहिश पूर्ण केली जाईल. सूरज तुमची देखील ख्वाहिश जी आहे ती पूर्ण केली जाईल. चला मॅचच्या दिशेने आपण लक्ष केंद्रित करूया. पहिलं षटक टाकण्याकरता सागर हा सज्ज झाला. जगदीश अँड चंदर ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. सागरचा पहिला बॉल तेज चरार समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. खाली क्षेत्र आहे आणि यावेळेस खाली क्षेत्रातून चेंडू ट्रॅव्हल होईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 धावांकरिता पहिल्याच बॉल वरती आलाय चौकार. 4 धन्यवाद. पुढील बॉल यावेळेस पुन्हा एकदा इनफिल्डच्या वरून खेळलेत. जबरदस्त बॅकफूट पंच. अगदी शेवटच्या मोमेंटला मात्र चेंडूला अडवण्यामध्ये यशस्वी झालेत, परंतु 3 धावा अप्रतिम पूर्ण केलेत. अतिशय सुंदर रनिंग बिटवीन द विकेट यावेळेस पाहायला मिळालं दोन खेळाडूंमध्ये. यस नो वेट या 3 गोष्टींचा चांगल्या प्रकारे समावेश घेतला गेलाय आणि ह्या 3 धावा इथून मात्र पूर्ण केलेत. 3 धावेने धावफलक पोहोचलाय 7च्या घरामध्ये. 7 धावा ऑन द स्कोर बोर्ड. पहिल्या चेंडूवरती 4, दुसऱ्या चेंडूवरती 3. चंदर ऑन स्ट्राइक. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, परंतु पंच सहमत नाहीयेत. हा वाईट बॉल अव्हांताच्या स्वरूपामध्ये एक धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड केली जाईल. धाव फलक पोहोचलं गेलंय 8 या आकड्यावरती. टप्प्याची लेन होती, परिपूर्ण पीक करायची होती, परंतु थोडासा फ्लाइट मध्ये बीट केले गेले. हलकासा चेंडू आपण पाहिला तर बाउन्स झाला, हलकीशी फ्लाइट मिळाली होती आणि त्याच्यामध्ये बॅटर थोडेसे मात्र बीट झालेत, परंतु लेग बाईच्या स्वरूपामध्ये एक बॅटला चेंडू हलकासा स्पर्श झाला. सिंगल धाव मात्र या ठिकाणी पूर्ण केली गेली. हवाई हल्ला करण्याचा प्रयत्न एजे चेंडूच्या खाली. अजय सालकर पकडेल झेल आणि समाप्त होईल जगदीश या खेळाडूचा खेळ. आउट. भावेश मारतो या 50. असा डेंजर हाय बॅट्समन भावेश पवार यो लेफ्टी. असा डेंजर हाय बॅट्समन भावेश पवार यो लेफ्टी. असा डेंजर हाय बॅट्समन भावेश पवार यो लेफ्टी. ऑलराऊंडर बोरसईचा भावेश पवार यो लेफ्टी. धन्यवाद थँक्यू सो मच सर. भावेश पवार यांचं सॉन्ग निश्चितच या ठिकाणी ऐकायला मिळालं, परंतु मैदानाच्या आतमध्ये जसं काही सॉन्ग मात्र प्ले केलं गेलं तसेच मात्र लेफ्ट हँड बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये डेंजरस बॅट्समन देवानंद खरपुडे हे देखील मैदानाच्या आतमध्ये इन झालेत. आता मात्र निश्चितच त्यांना देखील चांगली बॅटिंग मात्र या ठिकाणी करावी लागणार आहे, कारण चांगले फिनिशर बॅट्समन आहेत आणि चांगला खेळ सातत्याने त्यांचा देखील राहिलाय क्रिकेटच्या या पटलावरती. पहिला चेंडू आपण पाहिला तर मग धीम्या गतीने हाताळला, तर शेवटचा बॉल होता. एक चेंडू अजून आहे,
कारण एक चेंडू आपण पाहिला तर मग एक अतिरिक्त बॉल हा टाकला होता. पुढील बॉल पुन्हा एकदा धीम्या गतीने हा बॉल मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला होता. हो कुठल्याही प्रकारचे प्रयत्न त्या ठिकाणी केले नाही आणि या ठिकाणी आपण पाहतोय त्याचा फायदा मात्र उचलला गेला दोन फलंदाजांनी. झेल पकडायला हवा होता, खूप निर्णायक हा झेल होता. कदाचित झेल पकडला असता तर मग 2 धावा वाचू शकल्या असत्या आपल्या संघाकरता. इथून पहिल्या षटकाचा खेळ संपन्न होतोय. धाव फलकावरती धावा जोडल्या गेलेत. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 11 धावा. Weepin, weepin, weepin. छत्रपती झालं ग माय ग ग ग धन्यवाद डीजो, थँक्यू सो मच. आई जिजाऊ मातेचा लेख तो मराठ्यांचा राजा होता, झुकला नाही कोणासमोर मुघलांचा तो बाप होता. श्री छत्रपती शिवाजी महाराजांची पुन्हा एकदा आठवण या ठिकाणी करून दिली आहे आणि निश्चित राहुल यांची कमेंट होती आणि त्यानंतर जयेश डुकले सरांची देखील कमेंट होती. श्री छत्रपती शिवाजी महाराजांचं गाणं होऊन जाऊ द्या. षटकातील पुढील बॉल, पहिलाच बॉल आणि निघून गेलाय डिक्लेरेशन झोनच्या दिशेने. रोहितला आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती. रोहित सालकर पहिल्याच बॉल वरती मात्र 2 धावा येताना पाहायला मिळाल्या. चंदर अँड देवानंद ही जोडी मैदानाची यावेळेस आपण पाहतोय. आणि निश्चितच या ठिकाणी आपण पाहतोय हा षटकार आणि षटकारानं धावफलक मात्र अगदी वेगाने पुढे आलाय. धावफलक पोहोचले गेले ते म्हणजेच 19 आकड्यांवरती. हो अजून एक चंदर ऑन फायर. गोलंदाजी त्याची न्यारी विवेक शेलार खालिंग गावाचा ठाणे जिल्ह्यानं हायलय भारी. 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 थँक्यू सो मच. धावफलक पुसले गेले ते म्हणजे 25-25च्या घरामध्ये 25 धावा ऑन द स्कोर बोर्ड. जगातील सर्वात मौल्यवान रत्न म्हणजे मेहनत आणि आयुष्यातील सर्वोत्तम साथीदार म्हणजे आत्मविश्वास आणि तो यावेळेस पणाला लावलाय मैदानाच्या आतमध्ये. चंदर या खेळाडूने बॅक टू बॅक 2 मोठी स्ट्रोक त्याच्या बॅट मधनं आले. धावफलक आता मात्र आपण पाहिलं तर मग पोहोचलं गेलंय 25-25 आकड्यावरती. इथून मात्र अजून 6 धावांची आवश्यकता आहे. पूर्णपणे सामना हा एकतर्फे आपल्याला पाहायला मिळतोय. आमचे बंधू या ठिकाणी प्रदीपजी लोखंडे यांचं शुभागमन झालेलं आहे. त्यांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत सह्याद्री स्पोर्ट वाफाण्याच्या वतीने करतोय. चांगलं क्षेत्ररक्षण झालं आहे परंतु एक सिंगल धाव ही कंप्लीट केली जाईल. सिंगलच्या मदतीने धावफलक पोहोचलं गेलंय 26 आकड्यावरती. कमलाकरजी गोराड यांच्याकडनं 100 रुपयाची कडकडीत नोट आली आहे चंदर करता. जे षटकार त्याने मैदानाच्या आतमध्ये मारलेत. चांगले बॅटिंग.
ओहो फुल टॉस बॉल स्पिन केलाय. ही आहे देवानंद खरपुडीची खासियत. षटकारानं सामना फिनिश आणि मॅच जिंकली आहे. हार्डलक टीम वाघोबा प्रसन्न बावखळ. अतिशय चांगला खेळ तुमचा देखील राहिला, परंतु बॅटिंग मध्ये थोडीशी कमतरता पाहायला मिळाली. त्याच कारणास्तव या स्पर्धेतून मात्र मागे फिरावं लागतंय. सूरज जाधव आमच्या सोबत होते. निश्चितच ते देखील कॉमेंट्री करत आहेत आणि आम्ही त्यांना देखील विनंती करू, निश्चितच तुम्ही देखील वसई आदिवासी क्रिकेट असोसिएशन मध्ये जॉईन व्हा. आपल्याकडे सर्वांना चान्स हा दिला जाईल.